नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी घेतली फ्लावरची भाजी खाऊन नक्कीच कंटाळा आला असेल ना तुम्हाला. मग चला आज मस्त वेगळी अशी अगदी तोंडाला चव देणारी अशी आपण रेसिपी बनवूया, अगदी चटकदार. पहा, ही रेसिपी कोणाला नाही आवडणार, अहो प्रत्येकाला आवडते. मग चला बनवूया आपण. मस्तपैकी इथं पांढरी शुभ्र फ्लावर घेतलेली आहे मैत्रिणींनो, शेतातलीच आहे बघा, ताजी फ्लावर आहे आणि खरंच खूप छान आहे. चला आता ही अशी कट करून घेऊया. बघा, मोठे मोठे तुकडे आपल्याला मैत्रिणींनो कट करून घ्यायचे ह्या फ्लावरचे. मग ही रेसिपी जर तुम्ही पाहिली ना तर लगेच करणार, कारण की फ्लावर खाऊनसुद्धा कंटाळा येतो. कधीतरी वेगळं काहीतरी बनवायचं आणि मस्तपैकी खायचं, की असं नाही हिला सकाळची संध्याकाळची कधीही बनवून खाऊ शकता. अक्षरशः तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे. फ्लावर अगदी मस्त असे आपण इथं कट करून घेऊया. पूर्ण फ्लावर कट केलेले आहे आणि फ्लावर स्वच्छ आहे. थोडीशी खराब असली तर मैत्रिणीनं गरम पाण्यात नक्कीच धुवा हिला, म्हणजे अक्षरशः चांगली फ्लावर निघते, किडा माकुडा अजिबात राहत नाही. पण आता ही अगदी स्वच्छ आहे, शेतातली ताजी फ्लावर आहे, त्याच्यामुळं मी काही गरम पाणी वगैरे वाटणार नाही आहे, थंड पाण्यानेच धुणार आहे. चला आता ती आपण पाणी ओतून ठेवलं. इथं मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी लसूण टाकला आहे भरपूर. आणि आता टाकायच्यात आपल्याला ह्या मिरच्या फोडून. पहा, मिरच्या काही तिखट नाही त्याच्यामुळे थोड्या जास्तच घालते मैत्रिणी, पाहू शकता. आता हे पूर्ण आपण असं वाटून घेऊया. पहा, आबडधोबड वाटून घेतलेलं आहे, असं नाही की लय बी बारीक नाही. इथं आता एक बाऊल घेतला आहे स्टीलचा, पाहू शकता तुम्ही. त्या स्टीलच्या बाऊलमध्ये आपल्याला तुमच्या अंदाजाने बेसन पीठ टाकायचे. पहा, आता नक्कीच तुम्ही ओळखलं असेल की मी काय बनवणार आहे. चला मी बी तुम्हाला नाव सांगते, कशाला उगाच ताटकळत ठेवायचे. आपण मस्तपैकी इथं फ्लावरचे पकोडे बनवणार आहे. पहा मैत्रिणींनो, आता संपूर्ण वाटण मी हे बेसन पिठामध्ये टाकून घेते. थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या बाउलमध्ये इसळून घेते, म्हणजे संपूर्ण मिरची ती निघून जाईन आपली. आणि लसूणसुद्धा चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. इथं मीठ टाकल्याच्या नंतर आता इथं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हाताने घ्या, कशाने बी घ्या मिक्स करून, पण मी हातानेच घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी छान पद्धतीने हे पीठ फेटून झालेले पाश. आणि जेवढं फेटसान तेवढे आपले छान पकोडे होणार. सोडा वगैरे अजिबात आपल्याला यूज करायचं नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता. ना तेलकट होणार ना काही होणार, पाहू शकता. इथं हे बघा, इथं असं प्रत्येक एक एक घेऊन असं बुडवायचं. पहा, आता पूर्ण त्याच्यात मी हे खालावणार आहे, पाहू शकता मैत्रिणी. इकडे गॅसवर तेल आहे आपलं तापत आलेलं आहे. आता एक एक पकोडा आपल्याला ह्या तेलात सोडून द्यायचा आहे. पहा, छानपैकी. आणि अगदीच मैत्रिणींनो, गॅस मोठाही करायचा नाही, लहान गॅसवर छान अगदी होऊन द्यायचे, म्हणजे आपली आतमधली फ्लावर कच्ची वगैरे राहत नाही आहे. आणि खरंच खूप छान रेसिपी होती ही, खायला बी खूप टेस्टी. अक्षरशः घरातल्यांना सगळ्यांना आवडेल. तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागती. आणि नुसती बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तरीही खूप छान लागतात. पहा, आता आपण इथे एकेकाला पलटी मारून घेऊया मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही आजची रेसिपी जर आवडली तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात ते सुद्धा सांगा. छान पकोडे झालेत बघा, मस्त फुगलेत टम्म. कलर बी पहा काय सुंदर आला आहे, अगदी मस्त असे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. पहा, त्याच्यानंतर आता मी काढून घेते इथं. पहा, हे पकोडे जर तुम्हाला आवडले तर नक्कीच सांगा ना, असे बनवा.
चला मैत्रिणींनो, पकोडे तर आपले तयार झालेत. आता पुन्हा एक घाणा मी टाकून घेते शेवटचा. हे बघा, अगदीच करायला काही टाईम नाही लागत. 5 मिनटात हे तयार होतात आपले पकोडे आणि अगदी छान, खायला बी खूप छान लागतात. पहा, असे चाळणीत टाकले की तेल वगैरे अजिबात राहत नाही. मस्त होतात. पहा मैत्रिणींनो, पकोडे तर झालेले आहे आपले, पाहू शकता. आणि अगदीच मऊसूत असे झालेले आहेत. खायला खूप टेस्टी. मग या खायला आणि नक्कीच करून पहा, खाऊन पहा. तुमच्या घरच्यांना बी करून खायला घाला. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.